नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा आपलं खूप खूप स्वागत आहे आपल्या सर्वांच्या महाडीबीटी स्कॉलरशिप ऑफिशियल या चॅनलवरती. आणि आज आपण घेऊन आलो नवीन एक टॉपिक आहे आपला ITI साठी कुठली स्कॉलरशिप उचलायची, त्याच्यासाठी किती बेनिफिट मिळणार आहे, त्याच्यासाठी पात्र कास्ट कुठले आहेत आणि त्याची प्रोसेस कशी आहे. तर खूप दिवसानंतर हा आपला व्हिडिओ आलेला विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही महाडीबीटी स्कॉलरशिप ऑफिशियल या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचे काही जर पॉइंट्स असतील किंवा या व्हिडिओ संदर्भात काही क्वेश्चन्स असतील तर तुम्ही मला नक्कीच कमेंट करा. चला विद्यार्थी मित्रांनो, चालू करूयात आपला आजचा टॉपिक. फर्स्ट ऑफ ऑल विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला mahadbt.maharashtra.gov.in या वेबसाईट वरती यायचं आहे. इथे आयडी आणि पासवर्ड एंटर करायचा आहे, कॅप्चा एंटर करायचा आणि लॉग इन या बटनाला क्लिक करायचे. एवढी प्रोसेस केल्याच्या नंतर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही लॉग इन मध्ये येता. लॉग इन मध्ये काही बेसिक स्टेप्स दिलेले आहेत. तुम्हाला मी ऑलरेडी भरपूर व्हिडिओ मध्ये सांगितलं आहे कशा पद्धतीने हा आपल्याला फॉर्म भरायचा आहे, कुठले इन्फॉर्मेशन फिल करायचे. परत एकदा आपण रिवाइज करूयात विद्यार्थी मित्रांनो. तुम्हाला फर्स्ट ऑफ ऑल पर्सनल डिटेल्स भरायचे, ज्याच्यामध्ये तुमची बेसिक माहिती असेल, तुमच्या कास्ट बद्दल माहिती असेल, तुमच्या इन्कम बद्दल माहिती असेल, तुमच्या डोमासाईल बद्दल माहिती असेल, तुमच्या आधार बँक लिंक बद्दल माहिती असेल. एवढी माहिती फिल केल्याच्या नंतर सेव्ह या बटनाला क्लिक करायचे. इथं क्लिक केल्याच्या नंतर ऍड्रेस डिटेल मध्ये जेव्हा तुम्ही येता तिथे बाय डिफॉल्ट तुमची इन्फॉर्मेशन पुटअप झालेली असेल. साईटचा काहीतरी टेक्निकल इश्यू आहे, त्याच्यामुळे त्यांना लॉग आउट केलेलं आहे. आपण काय करूयात, परत एकदा लॉग इन करूयात. ज्यावेळेस तुमची ऍड्रेसची इन्फॉर्मेशन फिल झाली तर इथं काही बेसिक डिटेल्स तुमची इथे असते. त्याच्यानंतर इथून तुम्हाला हवं तर खालचा ऍड्रेस तुम्ही करस्पॉन्डन्स चेंज वगैरे करू शकता. जर बाय डिफॉल्ट ठेवायचं असेल तर एस करा, सेव्ह बटनाला क्लिक करा. इथं क्लिक केल्याच्या नंतर अदर इन्फॉर्मेशन मध्ये तुम्हाला इकडे तुमच्या वडिलांचं नाव लिहायचंय, वडिलांचं ऑक्युपेशन म्हणजे काय व्यवसाय करतात ते निवडायचंय. इज सॅलराइड, जर गव्हर्नमेंट एम्प्लॉय असेल तर सॅलराइड निवडा, अदरवाइज नो निवडा. इथं तुमच्या आईचं नाव, आईचा व्यवसाय, जर व्यवसाय काही नसेल तर हाऊसवाईफ तुम्ही इकडे निवडू शकता. आणि त्यानंतर इज सॅलराइड, जर नोकरदार असेल तर एस निवडा, अदरवाइज नो निवडा आणि सेव्ह या बटनाला क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला तुमच्या करंट कोर्सची डिटेल इन्फॉर्मेशन इथे फिल करायची, जसं की कधी ऍडमिशन घेतलंय, कुठल्या स्टेट मध्ये, डिस्ट्रिक्ट कुठलं, तालुका, शिक्षणाची पात्रता लेवल काय आहे, स्ट्रीम म्हणजे तुमचं ब्रांच कुठली आहे, त्यानंतर कॉलेजचं नाव, कॉलेज कोर्सचं नेम, वर्ष, चालू वर्ष आणि संपलेलं वर्ष. एवढी सगळी इन्फॉर्मेशन फिल केल्यावर सेव्ह या बटनाला क्लिक करायचं. इथे झाल्याच्या नंतर तुम्हाला तुमचं पास्ट क्वालिफिकेशन फिल करायचंय, ज्याच्यामध्ये तुमचं चालू कोर्स पेक्षा खालचं जे शिक्षण असेल ते करायचंय. जसं की माझं ग्रॅज्युएशन चालू आहे फॉर एक्झाम्पल, तर तुम्ही तुमचं 10वी आणि 12वी इथं पुटअप करा. एवढी इन्फॉर्मेशन फिल झाल्यावर जर तुम्ही हॉस्टेलला राहत असाल तर इथं हॉस्टेलची इन्फॉर्मेशन तुम्हाला फिल करायची आहे, अदरवाइज तुम्ही डे स्कॉलर निवडून सेव्ह या बटनाला क्लिक करू शकता. एवढी इन्फॉर्मेशन फिल झाल्याच्या नंतर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला ऑल स्कीम या बटनाला क्लिक करायचे. आता हॉस्टेल ITI ची जी स्कॉलरशिप आहे याच्यामध्ये प्रामुख्याने SC कास्ट साठी वेगळी आहे, ओबीसी साठी वेगळी आहे आणि ओपन साठी वेगळी. तर आपण या तिन्ही बद्दल चर्चा याच व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत. तर फर्स्ट ऑफ ऑल आपण पाहूयात ओपन साठी. ओपन साठी तुम्हाला सर्वप्रथम इथे येऊन स्किल डेव्हलपमेंट, एम्प्लॉयमेंट, एंटरप्रेन्योरशिप डिपार्टमेंट याला क्लिक करायचं आहे. याला क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला सेकंड वाला ऑप्शन निवडायचे, वोकेशनल ट्रेनिंग फॉर reimbursement for the student belonging to the socially and educationally backward class म्हणजे ओपन. इथं निवडून तुम्ही याला सर्च करायचंय आणि या बटनाला क्लिक करायचंय. आणि याला क्लिक करण्याच्या पूर्वी लक्षात ठेवा की ज्यांचं EWS आहे त्यांनाच ही स्कॉलरशिप मिळत आहे. ओपन कास्टसाठी बोलतो मी. अदरवाइज तुमचा जर कोर्स हा क्राफ्ट्समन असेल, ट्रेनिंग स्कीम इन गव्हर्नमेंट ITI, तर तुम्ही हे वाला ऑप्शन पण चूज करू शकता. हे झालं ओपन कास्टसाठी विद्यार्थी मित्रांनो. जर तुम्हाला ITI स्कॉलरशिप SC कास्टसाठी घ्यायची असेल तर तुम्हाला सोशल जस्टिस आणि स्पेशल असिस्टंट डिपार्टमेंटला क्लिक करायचंय. सर्च बटनाला क्लिक करायचंय. इथे वोकेशनल ट्रेनिंग फी रिएम्बर्समेंट फॉर द स्टुडंट बिलॉंगिंग टू द शेड्यूल कास्ट कॅटेगरी स्टुडंटला क्लिक करायचंय. सर्च बटनाला क्लिक करायचंय, अप्लाय या बटनाला क्लिक करायचंय. या पद्धतीने तुम्ही SC कास्टवाले सर्व विद्यार्थी ही स्कॉलरशिप मिळवू शकता. अदरवाइज राहिलेले ओबीसी कास्टसाठी ओबीसी डिपार्टमेंट निवडायचंय. त्यानंतर यामध्ये सगळ्यात शेवटी जे ऑप्शन आहे वोकेशनल ट्रेनिंगचं, याला निवडायचंय. सर्च बटनाला क्लिक करायचंय आणि अप्लाय या बटनाला क्लिक करायचंय.
अशा पद्धतीने तुम्ही ही ITI ची स्कॉलरशिप मिळवू शकता. तर या व्हिडिओमध्ये एवढंच विद्यार्थी मित्रांनो. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, तुमच्या काही कमेंट विषय असतील तर कमेंट्स करा आणि तुम्हाला नवीन व्हिडिओ कुठल्या टॉपिकवर हवाय हे कळवण्यासाठी कमेंट करून मला नक्की सांगा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. परत भेटूयात नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.